नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला पुन्हा निखिलचा मृत्यू का दिसला असेल? पुन्हा तसंच काहीतरी. उगाच भलते विचार आणू नकोस मला. मी तुझ्यावर हात उचलला त्या दिवशी. ठीक आहे, मी म्हटलं ना, इट्स ऑल राईट. बट इट डझंट सीम ऑल राईट. त्या पोरीला आम्ही काहीही केलेलं नव्हतं. ती लोक भलतीच होती. सले आम्ही पकडले गेलो. जेव्हा माझं हे सगळं जग पुन्हा रिकन्स्ट्रक्ट होईल ना पूर्वीसारखं, तेव्हा मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार. ही सुलेखाची भ्याद एकदाची मार्गाला लागली की माझं समाधान. रोज रोज कोण ऐकून गेली चिकटक. असंच ना आधी. तुझं बोलून झालं असेल तर मी फोन ठेवू. चिडलास. आय एम सॉरी, रिअली सॉरी आदी. पण आज तुला हर्ट करण्यासाठीच फोन केला होता. 1 वर्षापूर्वी याच दिवशी जे काही झालं ते आठवलं आणि I couldn't control myself. So I had to get back to you, no? But I'm sorry. I know मी असं करता कामा नये, कारण खास करून जेव्हा माझं लग्न ठरलंय आणि आता मीही सुखी होणार. So, heartiest congratulations to both of you. शुभ्रालाही सांग. Be happy, both of you. Bye. सुलेखा. काय? काही नाही. You also be happy. हे तू मला सांगायची गरज नाही आधी. I am going to be. For your sake. कारण मी सुखी आहे याची जाणीव तुला सुखाने जगू दे. मला माहिती आहे. आणि तू सुखी राहावस असं मनापासून वाटतं मला. Because I love you. I love you very, very much. Adi. Bye.
काय ग माई इथे का बसून आहेस अशी? झोप नाही येते का? नाही अगं, जावई बापू अजून आले नाहीत ना, 12 वाजून गेले. काळजी वाटते हो. अगं हल्ली त्यांना उशीरच होतो, खूप काम असतं ना. येतील ते, काळजी नको करूस. तू इथेच थांबणार आहेस का? हो मी थांबते, तू जा जाऊन झोप. शुभ्रा बरोबर खूप सुखात असशील नाही आधी? मला या अंधारात ढकलून तू आणि ती मी वाईट असेल कदाचित, मी शापित असेल, पण असं म्हणतात की प्रेमाची ताकद सगळं काही जिंकून घेते. तू मला माझ्या हक्काचं प्रेम दिलं असतंस तर सुलेखाला पुन्हा इंदूमध्ये कधीच व्हावं लागलं नसतं. आणि इंदुमती तरी कुठे वाईट होती? तुम्ही तिला पायाखाली तोडवली तेव्हाच तिने परत फिरून डंख मारला. तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस मनसोक्त एन्जॉय कर. कारण हा तुझा पहिला आणि शेवटचा वाढदिवस. पुढच्या वर्षी तो साजरा करायला तुम्ही दोघंही या जगात नसाल. हे मी स्वतःच स्वतःशी केलेलं प्रॉमिस आहे आणि मी ते पाळणारच.
शुभ्रा. आदिनाथ. आदिनाथ. शुभ्रा. आदिनाथ तुम्ही घाबरली गाववाली? एक शब्द बोलू नका माझ्याशी. भीतीनं माझा जीव जाईल तेव्हा कळेल तुम्हाला. सॉरी. आधी अशी अघोरी मस्करी करायची आणि मग कान धरायचे. तुम्ही शपथ घेतली होती पुन्हा अशी मस्करी करणार नाही म्हणून. मी अशी शपथ केव्हा घेतली होती? तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःला शिक्षा करणार म्हणजे शेवटी ती मलाच होणार ना. थांबा सांगते ना. माफ केलंस? यावेळी केलं, पण पुढच्या वेळी जर अशी जीवघेणी मस्करी केली ती वेळच येणार नाही. असं नाही. आधी म्हणा श्रीकृष्णाची शपथ, अशी मस्करी पुन्हा कधीच करणार नाही. तुझी आणि तुझ्या श्रीकृष्णाची शपथ, अशी मस्करी पुन्हा करणार नाही. वहिनी, वहिनी, वहिनी. पण अशी मस्करी करतात का? चूक झाली. हवं तर अंगठे धरून ओणवा उभा राहतो. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आपण असाच साजरा करूया. आता उगीच काहीतरी बोलू नका. मला एक सांगा, तुम्ही आत कसे आलात? आमच्या सासूबाईंची कृपा. माई म्हणून ती मगाशी बाहेर बसली होती. थांबा जरा. ए गावाली, आधी एक महत्वाची गोष्ट तर ऐकून जा. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय घे ना. अँड आय लव्ह यू. मी पण काय? अहो तेच. तेच म्हणजे काय? लव्ह यू. शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा.
शुभ्रा 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 प्रिय आदिनाथ यास गाववालेकडून Oh, I'm impressed, गाववाली. दिवसाची होते रात्र, बासरीला मिळतो श्वास, घरट्यात विहंग मात्र, गगनाचा त्याला ध्यास. I'm impressed. हा, दिवसाची होते रात्र, बासरीला मिळतो श्वास, घरट्यात विहंग मात्र, गगनाचा त्याला ध्यास. सरितेसाठी सागर जसा दर्पणास प्रतिबिंब, वसुंधरेचा तो सखा पाऊस ओला चिंब. तशीच उरली पुरून जन्मजन्मांना ही प्रीती, कोड्याची अधुरी ओळ थांबली केवळ तुझ्याच स्पर्शासाठी. इंटेलिजंट. दिवसाची होते रात्र, बासरीला मिळतो श्वास. दिवसाची होते रात्र, बासरीला मिळतो. ओके. घरट्यात विहंग मात्र, गगनाचा त्याला ध्यास. सरितेसाठी सागर जसा दर्पणास प्रतिबिंब. ज्ञानेन तू तज्ज्ञान शुभ्रा येषां नाशित शुभ्रा! महात्मनः तेषामा. शुभ्रा अरे आदिनाथ पंत, भारत शोधायला निघालेल्या कोलंबसासारखे काय फिरताय घरभर? आजोबा ते जाऊ द्या. सगळ्यात आधी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू आजोबा. आयुष्यमान भव, सुखी भव. श्रीराम श्रीराम. तुमच्या सौभाग्यवती कुठे दिसत नाही, त्यांनाही आशीर्वाद द्यायचे आहेत. तेच तर ना आजोबा, हा उद्योग माझ्या मागे लागून तीच कुठेतरी गायब झाली आहे. कसला उद्योग? मॅडमने कोडं घातलंय आम्हाला. कोड? एवढं हसायला काय झालं आजोबा? कमाल केली शुभ्रानं. म्हणजे तेव्हाचा वचपा काढते म्हणायचा ती. म्हणजे अरे महादेव दादा देखील पार्वती वहिनीला अशीच कोडी घालीत असे. अच्छा, म्हणून ती आता मला. मी बघू शकतो का हे कोड? बघा ना आजोबा. बघू बघू. माझ्या मते आजोबा हे कोडच चुकीचं आहे. म्हणजे उगाच तिने र ला र आणि ट ला ट लावलाय. आदिनाथ पंत, हे सगळ्यात सोपं कोड आहे. म्हणजे कमाल वाटते मला. तुझ्यासारख्या हुशार माणसाला देखील हे सुटू नये. काय नाही कळलंय मला, प्लीज एनलाइटन मी. सांगतो. रात्रीशिवाय दिवसाला अस्तित्व नाही, तसंच श्वासाशिवाय बासरीला. तीच अवस्था गगनाशिवाय विहंगांची, सागराशिवाय नदीची आणि दर्पणाशिवाय प्रतिबिंबांची. पण मध्येच तो मग पाऊस कुठून पडला? वसुंधरेचा तो सखा पाऊस ओला चिंब. अरे वेड्या, वसुंधरेला कसली तहान असते? ओल्या चिंब करणाऱ्या पावसाचीच ना. तो पाऊस म्हणजे तिचं जीवन असतं. बरं. आणि
आणि मग ती शेवटची ओळ? कोड्याची अधुरी ओळ थांबली केवळ तुझ्याच स्पर्शासाठी. अरे म्हणजे स्वतः शुभ्रा